पण आज या सगळ्या सविस्तर विषयांच्यावर मी माझ्या भावना व्यक्त करणार नाही। प्रामुख्यानं मी एवढं सांगेन की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये काय घडलं याची जाणीव असणारे आपण सगळेजण कार्यकर्ते आहोत। कुठलाही राजकीय पक्ष लोकांच्या समोर जातो हा एक विचार घेऊन जातो, आम्हाला लोकांच्यासाठी काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे याच्याबद्दलच्या विचारधारेचं धोरणात रूपांतर करून घेऊन जातो। आज अशा दृष्टिकोनातून महाराष्ट्रात काम करणाऱ्या पक्षांच्याकडे जर आपण बघायचं ठरवलं तर प्रामुख्यानं 2 विचारधारा प्रामुख्यानं आपल्या डोळ्यासमोर उभा राहतात। आजपर्यंत आपण म्हणत आलो की धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली या देशातल्या सगळ्या अल्पसंख्याक लोकांनी एकत्र यावं आणि आम्हाला मतं द्यावी आणि मतांच्या राजकारणाच्या माध्यमातून सत्तेचं राजकारण करणारा एक विचार खरं तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांच्या माध्यमातून आपण बघितला। आणि ह्या देशात हिंदू बहुसंख्य लोक आहेत, या देशातलं राजकारण हिंदूंच्या हातात असलं पाहिजे आणि म्हणून हिंदूंनी एकत्र यावं आणि आम्हाला मतदान करावं आणि सत्ता करण्याचा एक विचार आम्हाला द्यावा ही भूमिका मांडणारे शिवसेना आणि भाजपचे 4 वर्षापूर्वी असणाऱ्या विचारधाराकडे तर पूर्वी आम्ही बघितलेले आहे। पण महाराष्ट्रात नेमकं या 4 वर्षात काय घडलं? विचारधारा म्हणून लोकांच्या समोर गेलेले हे पक्ष आपापल्या विचारधारा खरंच टिकवू शकले का? विचारधारांच्या पुढे जाऊन ज्या भावनेतून लोकांना, कार्यकर्त्यांना आपण संघटित केलं त्या लोकांना, कार्यकर्त्यांना तो विश्वास राखण्याचं काम आपण करू शकतो का? तुम्ही आम्ही जर बघितलं तर कधी काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरेंच्या सारखा नेता बसेल असं आपल्या कधी कुणाला स्वप्नात वाटलं होतं, पण ते महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला आणि मला बघायला मिळालं। प्रामुख्यानं शरद पवारांच्या पक्षातून एखादा पक्ष बाहेर पडतो आणि तो भारतीय जनता पक्षाबरोबर येतो, अशा प्रकारची विश्वासार्हता लोकांच्या पातळीवर कधी आपण अपेक्षित केली नव्हती। कसं घडलेलं राजकारण हे प्रामुख्यानं आपल्याला बघायला मिळालं। आणि मग महाराष्ट्राच्या सामान्य कार्यकर्त्याच्या समोर एक प्रश्न उभा राहिला की खरंच मी राजकारणात का आलो, खरंच मी समाजकारणात का आलो? तुम्ही आम्ही सगळेजण स्वतःला कार्यकर्ते म्हणून येणारी माणसं की या राजकीय सामाजिक प्रवाहात का येतात या विषयाचा जर कधी आपण मागं बोलून विचार करायचं ठरवलं तर मला प्रांजळपणानं तुम्हाला सांगितलं पाहिजे की जन्माला आलेला प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगत असतो, पण माझ्यावर काही ऋण माझ्या समाजाचे आहेत, माझ्या गावाचे आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा माझ्या हातनं काही काम व्हावं अशी भावना ज्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये येते, ज्या लोकांच्या मनामध्ये येते, ती लोक स्वतःला ह्या सामाजिक आणि राजकीय भूमिकेमध्ये स्वतःचं घरचं काम बाजूला ठेवून स्वतःचा प्रभाव वाहून घ्यायचा प्रयत्न करतात। आपल्या हातून आपल्या गावासाठी, आपल्यावर प्रेम करणाऱ्या सहकार्यांच्यासाठी काही ना काही करायचं सामर्थ्य आपल्याला मिळावं या दृष्टिकोनातून ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये अनेक राजकीय सामाजिक विचारधारांच्याकडे बघत असतात। आणि मग ह्या कार्यकर्त्यांना आपण खरंच न्याय देऊ शकलो का? या कार्यकर्त्यांचा विश्वास आपण जपू शकलो का? आणि मग अशा सगळ्या चांगल्या कार्यकर्त्यांच्यासाठी आज महाराष्ट्राच्या राजकारणात निष्कलंकपणे जो विचार मांडला त्या विचारापासून कधीही बाजूला न गेलेला, भले नुकसान सोसावं लागलं, अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या बाहेर पडावं म्हणून झालेले प्रकार सहन करावे लागले, सत्ता कारणातनं लांब राहावं लागलं, तरी पण विचारांशी तडजोड न केलेला एक पर्याय म्हणून खरं तर आजच्या ह्या ढवळलेल्या वातावरणात आपण आपल्या ह्या विचारधारेला ताकदीने उभा करू शकतो का? ही भूमिका तुम्हाला आणि मला आजच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेकडे बघत असताना जनसुराज्याचं वेगळंपण, जनसुराज्यानं निर्माण केलेला 20-21 वर्षातल्या विश्वासाचा प्रवास आणि उद्याचं भवितव्य ह्या देशासाठी, गावांसाठी, राज्यांच्यासाठी म्हणून खरंच आपण का करू शकतो या दृष्टिकोनातून आपल्याला लोकांच्या समोर न्यायचं आहे। आणि आज ह्या भूमिकेचं स्वागत खरं तर आपल्या नव्या अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळतंय। आज आलेले अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात काम करत होते, मी ज्याचा उल्लेख केला अमर पाटील
पाटलांच्या सारखा मला वाटते मिरज तालुक्याच्या काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करणारा कार्यकर्ता, प्रदीप पाटलासारखा सांगली जिल्ह्यातला एक शेतकरी संघटनेचा प्रमुख कार्यकर्ता, ही सगळी लोक जे आज कुठं ना कुठं ह्या विचार करतायत की विचारधारेवर विश्वास व्यक्त करून ज्यांनी आपलं जीवन ह्या पक्षांना दिलं, त्या विचारधारेबद्दल विश्वास ठेवावा का ठेवू नये, अशा प्रकारचा काळ ज्या वेळेला त्यांच्या जीवनात येतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.